घ्या, हे घे. सरनाईक, आजपर्यंत तुम्ही मला बऱ्याच लाथा मारल्यात, खूप अपमान केला, पण बस आता शेवटची लाथ मी मारणार आणि अख्खं सरनाईक कुटुंब अरे असं का बघताय? म्युझिक डान्स शिवाय बर्थडे सेलिब्रेट होतो का? चला चला, आजी 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 चल डान्स कर. चल चल या. आजी, अगं तू आज प्रॉपर्टी माझ्या नावावर कर की नको करूस, पण मी तुझा बर्थडे एन्जॉय करणार आहे. कारण आजी, उद्याचा काय भरोसा, उद्या तुझ्या एका नातवाचं आयुष्य भरभराटीला लागणार आहे आणि दुसरा नातू रस्त्यावर येणार आहे. सगळं तुझ्या मनानुसार होणार आहे. त्यामुळे तू एन्जॉय कर. बाळ अक्षय, एक लक्षात ठेव. काय? प्रॉपर्टी जबाबदारीनं सांभाळायची असते, उपभोगायची नाही. अगं आजी, ते सगळं जाऊ दे, तू एन्जॉय कर. मी करतेच आहे रे, एन्जॉय करते. अरे श्रावणी, काय करतेस? चल 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 चल. डॅड डॅड, चला 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 चला. काय श्रेयस, तारा काय करताय? अरे 75 वर्षाची आजी नाचते आपली आणि तुम्ही काय करताय? चला चला चला. यांचं सगळं आपापसातच चाललंय, मला कोणी विचारतच नाहीये. आत्या, अगं ये तू पण ये. हो आले. गाण्याचा आवाज वाढवते, म्हणजे बाहेर दयानंदचं सुरून करण्याचं जे काम चालू आहे त्याचा आवाज आत यायला नको, नाहीतर प्रॉब्लेम व्हायचा. अगं आत्या, आत्या काका कुठे आहेत? काका येते. अच्छा अच्छा, चला चला एन्जॉय करूया. वा, बरं झालं त्याने आवाज वाढवला, म्हणजे इथे बाहेर खंडतायत त्याचा आवाज आतमध्ये जाणार नाही आणि कोणाला कळणारही नाही.
मी. अक्षय टोचून बोलत होता, त्याच्याकडे लक्ष नको देऊ तू. हा अजिबात लक्ष देऊ नको, तू एन्जॉय कर. ताराच्यातला आणि तुझ्यातला गैरसमज आता दूर झालाय. तुम्ही एक झालाय. मला सगळं मिळालं. आता सगळं चांगलं होणार आहे, मला याची खात्री आहे. सगळ्यांना सुखी कराल रे तुम्ही, सगळ्यांना सुखी कराल. श्रेयस, आता मी दमले रे बाबा, आता मी दमले. दमलेस? ये बस, हरकत नाही. ठीक आहे. आजी बस. सावकाश. आई आई. श्रेयसला घरातून बाहेर जाण्यासाठी तयार करायला हवं. हीच संधी आहे. हा श्रेयस, ये ना. आलो. श्रेयस, आजीचा केक कटिंग झालं ना की आपण बाहेर भेटूया का? मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. इथे बाहेर गाडीतच बसून बोलू, नाही तर शेजारच्या कॉफी शॉप मध्ये जाऊ. चालेल? येशील ना माझ्या बरोबर? काहीतरी गडबड वाटते. काय रे, येशील ना? हा येतो. बरोबर पण नाचावं लागेल. वाव. आत्या सांगत होती की बाहेर भेट. अच्छा, हा म्हणजे प्रोग्राम नंतर बाहेर भेट सांगत होती. तुला बाहेर भेटायला बोलवताय म्हणजे तुला घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन आहे त्यांचा. पण तू जरी हो म्हणाला असशील ना, तरी तू जायचं नाहीयेस. प्लीज. आय लव्ह यू. दिवसागणिक हे प्रेम वाढत चाललंय तुझ्यावरचं. तू आहेस म्हणून हे सगळं हँडल करता येत आहे. माझ्या आयुष्यातलं भयंकर सत्य पचवू शकलो. आय लव्ह यू. देवा, या दोघांना कायम असंच प्रेमात आणि सुखात ठेव रे बाबा. नाही नाही, नको नको, मी खूप दमले. नाही नाही नाही. बरा गया, झालं का रे काम? अरे संपलं की नाही अजून? ओ साहेब, झाला. चला
संपूर्ण घराभोवती सुरुंग पेरून झालेले आहेत. तुझं काम झालं. आगे चेक. हा, आणि 1 मिनिट, हा चेक 10 दिवसानंतर तू बँकेत टाकशील. ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाल्यानंतर. समजलं? मग तुला तुझे पैसे मिळतील. धन्यवाद. भेटू. ओके. माझी सगळी तयारी झाली आहे. आता आतमध्ये केक कापण्याचा प्रोग्राम कुठपर्यंत आलाय ते बघायला हवं. हॅलो. हे बघ, माझी तयारी पूर्ण झालेली आहे. संपूर्ण घराभोवती सुरुंग पेरून झालेलं आहे. अगं, आतमध्ये कोणाला थांगपत्ताही लागणार नाही की बाहेर हे असं काही चालू आहे. आतमधली पोझिशन काय मला सांग. मी पण तयारच आहे. मला फक्त 5 मिनिटं द्या. आईंचा केक कट झाला की मी श्रेयसला घेऊन बाहेर पडते. त्याच्याशी बोलून ठेवलंय मी तसं. शाबास, आपली तयारी परफेक्ट झालेली आहे. आज आपण फायनली जिंकणार. येस. हे बघ, तू बाहेर पडलीस ना की मला एक मिस कॉल दे. हो हो, नक्की. ठेवू? येस. या शकुंतला त्या अशा घाईघाईने आणि चोरासारख्या वर का गेल्या? लक्ष ठेवायला हवं. ऐक ना, मला कळत नाहीये मी काय करू. ते आत्या बोलवते. काय माहिती, मला तिला अजून आई म्हणताच येत नाही. ती बाहेर बोलवते ना मला. तू नको जाऊ म्हणतेस, पण मी अस्वस्थ झालोय. मला कळत नाहीये काय करू. मला कळतंय. तू काळजी करू नकोस. मी तुला म्हंटल ना, तू जरी हो म्हणाला असलास तरी बाहेर जायचं नाहीये. आणि तू बाहेर जाणार नाहीस ही जबाबदारी माझी. काळजी करू नकोस. फक्त मी सांगते तसं कर. आता हे खरे पेपर्स घेऊन आम्ही निघून जाणार. मी, माझा मुलगा आणि माझा नवरा. आता आम्ही खरे श्रीमंत होणार. चला चला चला, आजींच्या बर्थडेचा आता केक कापूया आपण फायनली. चला चला, ये आजी चल. आजींसाठी स्पेशल केक. वाव. अरे वा, काय छान आहे केक. हो ना. अरे वा, केक आणला का कापायला? मस्त. आता वेळ भरत आली. केक कट झाला की काही क्षणातच श्रेयसला बाहेर घेऊन जायचं आणि मग बूम. श्रेयस, आपल्याला बोलायचंय ना, जायचं का बाहेर? केक कटिंग सुरू आहे ना. Happy birthday to you. Happy birthday dear Raji. Happy birthday to you. घ्या त्या. शेवटचं तोंड गोड करून घ्या. परत तोंड गोड करायला मिळेल ना मिळेल देवास ठाऊक.
काय काय म्हणायचंय तुला? नाही ते आपण सध्या घरात गोडधोड फार बनवत नाही ना म्हणून. घ्या तोंड गोड करा. ही जरा जास्तच बोलतीये, पण जाऊ दे, शेवटचं गोड तर हीच खाती. हिच्या नादालाच लागायला नको. आता श्रेयसला बाहेर काढणं जास्त महत्वाचं आहे. आई, श्रेयस ये. मी आले शकुंतला, तुला न्यायला आले. निरोप दिला होता ना मी तुला. मी म्हटलं होतं ना मी तुझ्या भेटीला येणार आहे. तुला न्यायला येणार आहे. चल मग आता. तू मला कप्ताने जिथे पाठवलंस ना तिथेच नेणार आहे मी तुला. चल माझ्या बरोबर. शेवटी तुझा खरा रंग दाखवलासच. अगं कसली आई तू? कोण आहेस? कोण आहेस तू? बोल, इथे का आलीस? कोण आहेस तू? God, you and your questions. अगं तू जे काही विचारतेस ना त्याची उत्तरं तुला नीट माहिती आहे. चल आता तुझ्या पापांचा घडा भरलाय. कम ऑन. शकुंतलाचा मिस कॉल म्हणजे केक कटिंग झाला. हा, आता शकुंतला श्रेयसला घेऊन बाहेर पडली असणार. आता मी सुरुंग पेटवायला मोकळा. येस. वात विजली कशी? हे काय? चिखल? पाणी? पाणी कोणी टाकलं? मग सुरुंग फुटणार कसा? म्हणजे माझा प्लॅन फुकट गेला. राग्या! असं दाखवू नकोस ग की तू मला ओळखलंच नाहीयेस. मी यशोधरा अरविंद सरनाईक.
न्यायला आले. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड.